नमस्कार, मी वयम मासिकातनं क्रांती. बालक पालक कट्ट्यावरती आजचा जरा विषय आहे तो खूप वेगळा आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा सध्याच्या काळाची गरज असलेला हा विषय आहे. एकतर आपण पालक म्हणून खूप बिझी असतो, आपली मुलं वाढत असतात, पण मुलांच्या अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं हे पालक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य असतं. आणि याच विषयाशी रिलेटेड आजचा आपला मुद्दा आहे चर्चेचा, आणि तो म्हणजे मुलांमधील ऑटिझमची लक्षणं कशी ओळखायची. खरं तर ऑटिझम हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, म्हणतो काहीतरी आजार आहे आणि सोडून देतो. पण मुळात ऑटिझम म्हणजे काय आणि ऑक्युपेशनल थेरपी म्हणा किंवा याच्याशी रिलेटेड अनेक गोष्टी येतात त्या आपल्याला माहितीही नसतात. आणि त्याचबद्दल आपण आज चर्चा करतोय. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत डॉक्टर साक्षी गुजर. त्या ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत आणि त्या मुलांसोबत काम करतात. तर मी त्यांचं आज स्वागत करते. हॅलो साक्षी मॅडम. नमस्कार. आता जसं म्हटलं की पालक बिझी असतात, आपल्याला लक्षात येत नाही. खरं तर मुलाचा जन्म होतो आणि जन्म झाल्यापासून एक पालक म्हणून मुलांच्या हालचालीवर आपलं लक्ष असणं गरजेचं असतं. तो चालतोय का, वेळेत बोलतोय का, खातो कसं, काय कसं, तो पडता कामा नये, असं सगळ्या गोष्टी आपण म्हणत असतो की आपलं लक्ष आहे. पण ऍक्च्युली तो खरा लक्ष असतो का, हा एक प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो. आणि पालक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपण कसा लक्ष द्यावा अगदी जन्मल्यापासून, हे मी सुरुवातीला विचारेन. कारण या सगळ्या आपण मगासपासून मी जे बोलते त्याचं मूळ हे इथेच आहे असं मला वाटतं. तर सांगा ना त्याबद्दल. ओके, बरोबर आहे. थँक्यू. मला तुम्ही आज इकडे बोलवलंय त्याच्याबद्दल. आणि क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या विषयावरती आपण बोलणंही खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे ती प्रोसेस तेव्हापासून सुरू होते ऍक्च्युली जेव्हा तुम्ही चाइल्ड प्लॅन करताय. जन्म व्हायच्या आधी पण बऱ्याचशा गोष्टी असतात. तुम्ही ऐकलं असेल की आपण गर्भसंस्कार करतो किंवा आयुर्वेदानुसारही बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या पिरियडमध्ये काळजी कशी घ्यायला पाहिजे, किंवा मुलाची वाढ आपण बाहेरून तर आपण चेक करतच असतो डॉक्टरकडे जाऊन, पण बाकीच्या पण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं, आई वडील दोघांनाही. तर त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक मला सांगावंसं वाटेल की तुम्ही पॅरेंटिंगशी रिलेटेड पुस्तकं वाचणं त्या पिरियडमध्ये आधीही वाचणं, नंतरही खूप गरजेचं आहे. सेमिनार्स असतात ते अटेंड करणं. तुमचा गायनेकोलॉजिस्ट आहे त्याच्याशी टचमध्ये राहणं तर खूप इम्पॉर्टंट आहेच. आणि त्याच्यानंतर एकदा मुलाचा जन्म झाला की त्याची वाढ जी आहे ती तुम्ही आता आपण म्हणतो की मोटर माइलस्टोन्स जे आहेत की तो वेळेत पोटावर पडतोय का, क्रॉलिंग करतोय का, म्हणजे रांगतोय का, क्रिपिंग करतोय का, ह्याची वेळ ठरलेली आहे. तर ते त्या वेळी होणं आणि ते सगळे माइलस्टोन्स अचीव्ह करणं मुलांनी, ह्या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. काही वेळेला मुलं काही माइलस्टोन स्किप करतात की आमच्याकडे बरेचसे मुलं येतात थेरपीसाठी की कोणी क्रॉलिंग स्किप केलंय सपोज, म्हणजे रांगणं स्किप केलंय. तर प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी प्रत्येक जो माइलस्टोन आहे त्याच्या मागे काहीतरी नियोजन असतं. ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते, फिजिकल आहे, किंवा बऱ्याचशा गोष्टी मुलं टच मधनं सेन्सरी सिस्टीम त्यांची डेव्हलप होत असते. तर या सगळ्या गोष्टी वेळेच्या वेळी होणं आणि होणं मेन तर इम्पॉर्टंट आहे. तेच मी आता तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगत होती की आमच्याकडे एक मुलगा आलेला, तर कोविडमध्ये ती क्रॉलिंगची स्टेज होती आणि तेव्हा कोविड सुरू होतं. तर ऑब्व्हियसली तेव्हा सगळे खूप काळजी घेत होते की आणि मुलांची तर विशेष काळजी घेतली जात होती. आणि बाहेरून येणारे लोक असतात त्याच्यामुळे घरात मध्ये डिसइन्फेक्टंट टाकणं वगैरे ते सगळं सुरू होतं. आणि त्याची क्रॉलिंगची स्टेज होती. तर पेरेंट्सना जेव्हा मी असेसमेंट घेत होती तेव्हा विचारलं की क्रॉलिंग म्हणजे सगळ्या स्टेजचं विचारलं, तर तेव्हा ते म्हणले की हा क्रॉलिंग करत होता पण आम्ही त्याला क्रॉलिंग करण्यापासून अवॉइड करत होतो. तर त्याच्यामुळे त्याचं हँड वेट बेअरिंग तितक्या प्रमाणात झालं नाही आणि त्याला त्यांनी क्रॉलिंग करू दिलं नाही, वेगळ्या भीतीमुळे की त्याला काही दुसरा आजार किंवा कोविड होऊ नये म्हणून. तेव्हा ती भीती होतीच. पण त्याच्यामुळे आता असं झालं पुढे येऊन की त्याचं रायटिंग मध्ये त्याला प्रॉब्लेम्स येत होते, किंवा हँड वेट बेअरिंग नाही झालं तर त्याचे हँड फंक्शन्स जे आहेत किंवा स्किल्स जे आहेत, हँड स्किल्स जे आहेत, तर त्याच्यामध्ये त्याला डिफिकल्टीज येत होती, कोऑर्डिनेशन मध्ये डिफिकल्टीज येत होते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तेव्हा पेरेंट्सना कळत नाही, किंवा पेरेंट्सना वाटतं की ठीक आहे म्हणजे होईल, पुढे होईल, नंतर होईल, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर पण ते त्या वेळी होणं गरजेचं असतं.
मग याच्यामध्ये मी आता क्रॉलिंग ट्रिपिंग बोलली, त्याच्यानंतर पुढे आपलं चालणं आहे, धावणं आहे, हे सगळं वेळेत होतंय का ह्याच्याकडे पेरेंट्सनी लक्ष द्यायला हवं. स्पीच जे आहे, स्पीच कधी कधी मुलं लेट बोलतात, तर तेही कुठे मुलांना प्रॉब्लेम येतो हे पेरेंट्सनी बघणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळात खूप जास्त इम्पॉर्टंट हे आहे की शहरामध्ये अशी कंडिशन आहे की दोन्ही पेरेंट्स वर्किंग आहेत. तर त्याच्यामुळे कोणीतरी एक पेरेंट्सनी तरी मुलाला प्रॉपर एक वेळ देणं, किंवा तुम्ही एक फॅमिली टाइम सपोज डिसाईड करताय, ते रात्री 1 तास 2 तास मुलांसाठी काढणं खूप गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो की घरात आजी आजोबा आहेत, किंवा आजकाल नॅनी हा नवीन प्रकार आहे, ती केअरटेकर असते, पण जे पेरेंट्स शिकवू शकतात ते कुठलीही नॅनी त्या मुलाला शिकवू शकत नाही, किंवा पेरेंट्स कडनं जे मुलं शिकू शकतात ते कुठली नॅनी किंवा इव्हन थेरपिस्ट आम्ही तुम्हाला सांगू, पण ऍट अ एंड ते पेरेंट्सनी घरी करून घेणं ही तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे पेरेंट्सचा जो टाइम आहे तो प्रत्येक मुलाला मिळणं त्या वेळी गरजेचं आहे. आणि मुलं लहान आहेत म्हणून आत्ता काम करूया, किंवा थोडी मोठी झाली आहेत म्हणून आत्ता काम करूया असं नसतं. तो त्यावेळी जो वेळ पेरेंट्सनी द्यायला हवाय तो त्यावेळी इम्पॉर्टंटच आहे मुलांच्या सगळ्याच डेव्हलपमेंटसाठी, फिजिकल, इमोशनल, सोशल आणि कॉग्नेटिव्ह सगळ्याच डेव्हलपमेंटसाठी, फक्त फिजिकल असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. दुसरं, पेरेंट्सनी मुलांना एन्व्हायरमेंट एक्सपोजर देणं गरजेचं आहे. बाहेर फिरायला घेऊन जाणं, किंवा गार्डन टाइम असायला हवा. आजकाल असं आहे की अगेन मी एक्झाम्पल देईल की आमच्याकडे पेरेंट्स येतात ते म्हणतात नाही आमच्याजवळ गार्डनच नाहीये मुलांना न्यायला, मग आम्ही फक्त सॅटर्डे संडेला नेतो, किंवा त्याही पेक्षा अशीही कंडिशन मी ऐकली आहे की सॅटर्डे संडेही नाही तर मग कधीतरी महिन्यात एकदा जातात, किंवा काही काही मुलं तर अशी येतात की आजपर्यंत गार्डन मध्येही नेलेलं नाहीये त्यांना. तर मग हे एक्सपोजर जर तुम्ही मुलांना देत नाहीये तर ते त्यांच्या ग्रोथसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते त्या वेळेला त्यांना, म्हणजे आपल्याला पोटासाठी जसं जेवायला लागतं तसं ब्रेनसाठी त्यांना हे सगळं एक्सपोजर, एन्व्हायरमेंटल एक्सपोजर गरजेचं आहे. ते खेळातनं शिकणारे लहान मुलं आहेत म्हणजे, तर ते ह्या सगळ्या गोष्टींकडे पेरेंट्सनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. फॅमिली टाइम, गार्डन टाइम, या सगळ्या गोष्टी, आणि माइलस्टोन्स मुलांचे जे डेव्हलप होत आहेत ते, आणि ऑब्व्हियसली तुमच्या पीडियाट्रिशियनशी तुम्ही टच मध्ये राहणं गरजेचं आहे. वेळोवेळी जेव्हा तुम्हाला काही वाटतंय तेव्हा तुम्ही म्हणजे काही वाटेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणजे ते सजेस्ट करतील तसं आपण स्टेप्स घेणं गरजेचं आहे. बरं, साधारण आता ह्या बेसिक जन्मल्यापासून ज्या गोष्टी झाल्या की तो चालतोय, रांगतोय का, पुढे जातोय का, किंवा उपडं वळतोय आणि मग चालतोय, अशा सगळ्या ज्या गोष्टी झाल्या, पण ह्या सगळ्या तो गोष्टी करतोय, पण आता जर आपल्याला म्हणायचं झालं की हा मुलगा मिसळत नाहीये स्कूलमध्ये, थोडा एकटा राहतोय, बरोबर, किंवा तो घरात पण असं पटकन गर्दी बघितली किंवा पाहुणे आले तर तो मिंगल होत नाही त्यांच्यामध्ये, राईट. मग अशा वेळी ते मूल एकटं राहतं, तर एकटं राहणं किंवा याशिवाय अजून कोणती लक्षणं आहेत जी ऑटिझम मध्ये दिसून येतात, आणि ती दिसल्यावरती पालकांनी लगेच त्याच्याशी रिलेटेड ऑक्युपेशनल थेरपी म्हणा किंवा ऑटिझम वाले सुद्धा तज्ज्ञ असतात त्यांच्याकडे जावं. राईट, ओके. सो तुम्ही जे म्हणलात की एकटं राहतायत मुलं, ते तर आता एकटं राहण्याचे कारण पण ऍक्च्युली आपणच, सोसायटी जी सिस्टीम आता आपण जी फॉलो करतोय त्याच्यामुळेच मुलं आता जास्त एकटी होत चालली आहेत. तर आता कारण काय आहेत की पूर्वी कसं होतं की एकत्र कुटुंब पद्धती होती, आता तसं नाहीये. आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात सगळे, फ्लॅट सिस्टीम आहे, बाजूच्या घरात कोण राहतंय, समोरच्या घरात कोण राहतंय ह्याचं आपल्यालाच तितकं हे नसतं की काही, आपणच जास्त मिसळत नाहीये. आणि आपण म्हणतो की लहान मुलं ही मोठ्यांना बघूनच शिकतात, आणि ते बरोबर आहे, ते इमिटेशन करत असतात, कॉपी करत असतात. आपणच जास्त कोणामध्ये मिक्स होत नाही. आपणच मुलं कुठे जात असतील, आजूबाजूला जात आहेत, समोर जात आहेत, तर आपणच म्हणतो नको, त्यांच्याकडे नको जायला वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. फ्लॅट सिस्टीममुळे खूप जास्त लिमिटेशन आलंय सध्या की मुलं पटकन मिक्स होत नाहीत, किंवा बऱ्याचशा सोसायटीज मध्ये असंही आहे की त्या एज ग्रुपची मुलं नाहीयेत, मग खेळायला जायचं कोणासोबत, तर मग खाली मुलं खेळायला जात नाहीत, किंवा बऱ्याचशा आता बुलिंग आहे किंवा बाकी बरेचसे प्रकार वाढत चाललेत. त्याच्यामुळेही पेरेंट्स अवॉइड करतात की मुलं गेली की मग ह्या सगळ्या गोष्टी होतील, मुलांना त्रास होईल, म्हणूनही काही वेळा अवॉइड केलं जातं मुलांना खेळायला पाठवणं. तर त्याच्यामुळे मग ह्या सगळ्यामुळे मुलं घरात एकटी राहणं, किंवा मग मुलांचे बैठे खेळ, सेडेंटरी लाईफस्टाईल, हे सगळंच आता खूप प्रमाणात वाढत चाललंय. पूर्वी असं होतं की आजी आजोबा असायचे, आजी आजोबा मुलांना गोष्टी सांगायचे, किंवा पेरेंट्स जेव्हा वेळ देऊ शकत नाहीये तेव्हा आजी आजोबा मुलांना वेळ द्यायचे किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन व्हायचं. पण आता तेही न्यूक्लिअर फॅमिलीमुळे कमी होत चाललंय.
तर या सगळ्याचा एकंदर परिणाम जो आहे तो आहे की मुलं एकटी आहेत, मुलं एकटी राहत आहेत. आणि मग दुसऱ्यात आता छान आपल्याकडे एक ऑप्शन आहे, डिजिटल सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे मुलांना मग टीव्ही लावून द्यायचा, फोन द्यायचा, त्याच्यामुळे मुलं त्याच्यात गुंतलेली असतात. दुसरी आणखीन एक आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही बघतो की आजी आजोबा घरात असूनही काय होतं की जेव्हा आजी आजोबांना काही काम आहे किंवा त्यांना आजीला समजा किचन मध्ये काम आहे, तर तेव्हा मग आजी आजोबा आता ऑप्शन अवेलेबल असल्यामुळे हे मुलांना टीव्ही लावून देतात. मग तो टीव्ही एकीकडे साईड बाय साईड सुरूच असतो आणि मुलं इकडे खेळत असतात. कधी कधी काही मुलांना खेळायलाही नसेल तर ते टीव्हीच बघत असतात, किती तास, 2-2, 3-3 तासही मुलांचा सलग सुरू असतो टीव्ही. हे तर मी ऍक्च्युली खूप कमी सांगतेय. काही मुलं आमच्याकडे असेही येतात की जे दिवसभर टीव्ही कॉन्स्टंटली साईडला सुरू असतो सकाळपासून रात्रीपर्यंत. तर तो त्यांना कॉन्स्टंट तो स्क्रीन टाइमचा एक्सपोजर मिळत असतो. आणि ठीक आहे, चला टीव्ही तरी डिस्टंट मीडियम आहे की तो त्याचा कंट्रोल जो आहे, रिमोट कंट्रोल, तो चला ऍटलिस्ट मोठ्यांकडे असेल तरी ठीक आहे, कमीच वेळ द्यायचा आहे टीव्ही. स्क्रीन टाइम तर मुलांना एक्सपेक्टेडच नाहीये 5 इयर्स पर्यंत. एक हाफ एन आवर किंवा 1 आवरच आपण द्यायला हवा, त्याच्यापेक्षा जास्त स्क्रीन टाइमचे खूपच जास्त दुष्परिणाम आहेत. ते मी बोलेनच पुढे की त्याचे खूपच प्रॉब्लेम्स मुलांना फेस करायला लागतात लॉंग टर्म मध्ये. आणि ब्रेन डेव्हलपमेंटला तर ते आहेच, बऱ्याचशा गोष्टी अफेक्ट करतात. तर मग ह्याच्यामुळे मुलांचा एकटेपणा वाढत चाललाय. आणि सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे मग सिटिंगचे गेम्स मुलं खेळतात, तर मग त्याच्यामुळे अगेन ते एकटेच काही. आणि आता असं आहे की कोणी सिबलिंगही नसतं, भाऊ बहीणही नाहीये, मग खेळायचं कोणाशी? मग मुलांचं एकटं खेळणं हे सगळं वाढत चाललंय त्याच्यामुळे. आणि ह्या एकटं राहण्यामुळेही काही वेळेला सुडो ऑटिझम सारखे सिम्पटम्स मुलांचे दिसायला लागतात. आणि दुसरं तुम्ही म्हणलात की ऑटिझमचं, तर ऑटिझमची लक्षणं जी तुम्ही म्हटलात, तर ऑटिझम ही हा आजार नाहीये, ती एक कंडिशन आहे, ती स्थिती आहे. तर ऑटिझम ही न्यूरो एटिपिकल ब्रेनच असतो त्या मुलांचा. तर त्याच्यामध्ये स्वमग्न मुलं, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, तर त्याच्यामध्ये मुलं स्वतःमध्ये जास्त मग्न असतात. त्यांचं एक स्वतःचं विश्व असतं, त्या विश्वामध्ये ते रमतात. म्हणजे मग लहानपणापासूनच बऱ्याचशा गोष्टी दिसायला लागतात की मूल पाळण्यात आहे तर आय कॉन्टॅक्ट देत नाहीये, त्यांचं नाव घेतलंय सपोज तर तो रिस्पॉन्स देत नाहीये नावाला, तो त्याच्याच विश्वात आहे, तो स्वतःमध्येच खेळतोय, त्याचं लक्ष नाहीये कोणी बोलवतंय, आजूबाजूला कोण आहे त्याची त्याला काही जाणीव नसते. तर ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. सोशल स्माईल जे म्हणतो आपण की समोरून कोणी हसतंय तर ही मुलं रिस्पॉन्ड करत नाहीत, कारण ती त्यांच्या विश्वात आहे, त्यांच्यासाठी तुम्ही समोरचे लोक त्यांच्यासाठी बॉदर ते नाही करत आहेत. तर मग त्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. तर ते ह्या सगळ्या गोष्टी लहानपणी ऍक्च्युली दिसतातच जेव्हा मुलं पाळण्यात असतात किंवा 1-1.5-2 वर्षाची होतात तेव्हा. पण मग काय होतं की अगेन पेरेंट्स अवेअरनेस नसल्यामुळे किंवा पेरेंट्सना माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची नंतर करेल किंवा हेच नॉर्मल आहे किंवा हा असाच आहे असंही म्हटलं जातं, असा गैरसमज पेरेंट्स घेऊन पुढे जात असतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टी, आता ह्या तर काही बेसिक गोष्टी मी सांगितल्या की मुलं स्वतःमध्ये असण्याच्या असतात, पण त्याच्याबरोबर काही बिहेवियर दिसून येतात की चिडचिड करणं, हट्टीपणा आहे, स्टबन बिहेवियर आहे, टेम्पर टँट्रम्स, रडणं, कारण एक्सप्रेस नाही करतायत इमोशन्स, त्यांचे एक्सप्रेस त्यांना करता येत नाहीत, इमोशन्स समजत नाहीत समोरच्याचे. तर ह्या सगळ्या गोष्टी, बिहेवियर इश्यूज मुलांमध्ये दिसून येतात. अजून आणखीन काही प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यामध्ये, येस, रिपिटेटिव्ह रेस्ट्रिक्टिव्ह पॅटर्न ऑफ वर्किंग किंवा बिहेवियर तुम्ही म्हणू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये एकच वस्तू समजा पेकबोर्ड दिलाय तर त्याच्यामध्ये कुठले फ्रुट्स फिक्स करायचे तर ते फ्रुट्स फिक्स करणार, परत काढणार, परत तेच करणार, परत काढणार. किंवा एका लाईन मध्ये वस्तू लावणं, पत्ते आहेत आपले, कार्ड्स आपण खेळतो ते लाईन मध्ये लावणं, किंवा कार लाईन मध्ये लावणं, त्याची चाकं फिरवणं, बघत बसणं गोल गोल फिरणाऱ्या वस्तू, किंवा फॅन आहे तर फॅनकडेच बघत बसणार, एक्साइटेड होणार त्याच्याकडे बघून. ते सगळं सेन्सरी इश्यूज मध्ये पण येतं. स्टीमिंग जे म्हणतो आपण, तर त्याही काही गोष्टी असतात. तर हे सगळं बिहेवियर्स मध्ये दिसून येतं. आणि त्याच्यानंतर मग सोशल कम्युनिकेशन स्किल्स जो सगळ्यात मोठा एरिया आहे, तर त्याच्यामध्ये मुलं कम्युनिकेट नाही करू शकत आहे, स्वतःला एक्सप्रेस नाही करू शकत आहेत. मुलांना काय हवंय ते नीट सांगू शकत नाहीत, किंवा मग पेरेंट्सनाच पकडून घेऊन जाणार आणि मग ती वस्तू म्हणजे पॉइंटिंग नसतं, पेरेंट्सना पकडून घेऊन जाणार आणि ती वस्तू द्यायला सांगणार, किंवा मग मागायचं कसं हेही काही वेळेला मुलांना कळत नाही. मग बिहेवियर्स थ्रू ते दिसतं की हे हवंय तर मग तो रडायला लागणार. आणि पेरेंट्सनाही असं वाटतं की पेरेंट्स हे समजून घेत राहतात ना कायम,
की बाबा हा रडायला लागला की तेच समजून घेतात की ह्याला पाणी हवंय, किंवा रडायला लागला तर मग ह्याला भूक लागली. तर मग त्याच्यामुळेही ह्या गोष्टींवरती सोल्युशन निघायच्या आधीच मग ते तिकडेच ते स्टक, त्या स्टेजमध्येच स्टक राहतात. आणि एज नसेल तर मग पेरेंट्सना वाटतं की हा हे पुढे करेल तो, किंवा अजून वेळ आहे, किंवा हा असाच आहे, असे काही गैरसमज मुलं पेरेंट्स कॅरी करत राहतात. पण साधारणतः एक कितव्या वर्षी आपण असं म्हणू शकतो की ह्या वर्षापासून आपण मुलाचं ऑब्झर्वेशन करायचं आणि ऑटिझम आहे असं जनरली जेव्हा सांगितलं जातं ते साधारणतः कितव्या वर्षी म्हणजे आपण त्याचं निदान करू शकतो? बरोबर. ओके. सो ऑटिझमचं असं आहे, किंवा आपले कुठलेही दुसरेही लहान मुलांचे जे आहेत आजार, तर त्याच्याशी रिलेटेड असं की जितकं अर्ली तुम्ही डायग्नॉस कराल तितकं चांगलं आहे. म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन स्टार्ट करणार तितकं त्याच्यामध्ये प्रोग्रेस होण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि जसं मी मगाशी म्हटले की ऑटिझम ही स्थिती आहे, आजार नाही. आजारावरती तुम्ही चला, सर्दी खोकला ताप आहे, तुम्ही डॉक्टरकडे जाता, तुम्ही औषधं घेता, तुम्ही 1-2 वीक मध्ये बरे होता, त्याच्यावरती एक स्पेसिफिक औषध आहे. ऑटिझमवरती कुठलंही औषध नाही की तुम्ही हे औषध घेतलं की तुम्ही बरे व्हाल, असं नाही. तर ही स्थिती आहे आणि ती स्थिती जी आहे ती लाईफ लॉंग राहणार आहे. त्याच्यामुळे त्याचे जे सायन्स वरती आपण उपचार करू शकतो किंवा त्याची सिव्हिअरिटी आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण ते पूर्णपणे बरं होईल किंवा मग पेरेंट्सचे हेही क्वेश्चन्स असतात की मग तो नॉर्मली आपल्यासारखा बोलेल का, त्याचं लाईफ कसं असेल. तर हे सगळं जे आहे ते तुम्ही जितक्या लवकर अर्ली इंटरव्हेन्शन मी जे म्हणते ते तुम्ही जितक्या लवकर स्टार्ट कराल तितकं ते त्या मुलासाठी त्याच्या पूर्ण आयुष्यासाठी चांगलं आहे. कारण काय, त्या स्थितीसोबत राहणं हा एक ऑप्शन आपल्याकडे आहे. म्हणजे आपण जर ते ऍक्सेप्टच नाही केलं की ही कंडिशन आहे आणि ह्याच्यासोबत आपल्याला राहायचंय, तर मग ते फार डिफिकल्ट होऊन जातं. ती स्थिती आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला राहायचंय, आणि अर्ली इंटरव्हेन्शन जेवढं करू आपण तेवढं ते त्याच्यासाठी पूर्ण लाईफसाठी ते चांगलं आहे. आणि दुसरं तुम्ही म्हटलात की कुठल्या एज मध्ये डायग्नोज करू शकतो आपण ऑटिझम. अर्ली इंटरव्हेन्शन मध्ये 2 वर्षापर्यंत ऑटिझम डायग्नोज आपण करू शकतो. म्हणजे 2 वर्षापर्यंत आपण ती टेस्ट असते ती केली की त्याच्यानंतर काही सायन्स दिसले तर मग आपण थेरपी सुरू करू शकतो. तेव्हा जर थेरपी सुरू केली तर 3 वर्षापर्यंत आपण स्पेसिफिकली असं सांगू शकतो की हा बाबा ह्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ही आहे. 2 वर्षाच्या वयात सुद्धा आपण काही जे सायन्स दिसत आहेत त्याच्यानुसार आपल्याला एक अंदाज बांधता येतो की ह्याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मध्ये आपण म्हणजे त्याला ऑटिझम आहे का, तर ते एक आपण त्याचं परिमाण म्हणून आपण एक ते बघू शकतो वर्षाचा असताना. आणि ही टेस्ट असते ती कशा प्रकारची असते? म्हणजे टेस्ट मध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट ती टेस्ट करतात, सायकोलॉजिस्ट ही काही टेस्ट करतात. तर त्याच्यामध्ये आम्ही मुलांचे जे सायन्स जे दिसत आहेत तर त्याच्याशी रिलेटेड आम्ही पेरेंट्सना क्वेश्चन्स विचारतो, त्याच्या वाढीशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारतो. तर ती असेसमेंट असते. अनस्ट्रक्चर्ड आम्ही एन्व्हायरमेंट मध्ये मुलांना बघतो की मुलं कशी वावरतायत, कसे, जे मी तुम्हाला आता सायन्स सांगितले मगाशी त्याच्यातले कुठले सायन्स मुलांमध्ये दिसत आहेत का, तर त्याच्याशी रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स असतात. ते आम्ही पेरेंट्सनाही विचारतो, आम्ही स्वतःही क्लिनिकल असेसमेंट त्याची करतो, आणि मग त्याच्याप्रमाणे आम्हाला जे ऑब्झर्वेशन्स वाटतील त्याच्याप्रमाणे मग त्याचा अंदाज बांधता येतो. सेन्सरी प्रोफाईल म्हणून पण असतं, तर त्याच्यामध्ये मुलांची सेन्सरी सिस्टीम जी आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स आम्ही पेरेंट्सना विचारतो. तर मग त्याच्याप्रमाणे त्यांच्यात सेन्सरी इश्यूज काही आहेत का तर तेही बघता येतात. कारण ऑटिझमच्या मुलांमध्ये सेन्सरी इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम्स दिसून येतात, बिहेवियर कन्सर्न्स असतात. तर मग ह्या ज्या काही स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या जेव्हा दिसायला लागतात त्या मुलामध्ये, तर मग तेव्हा त्याचं एक अंदाज बांधता येतो की ह्याला ऑटिझम स्पेक्ट्रम मध्ये आपण काउंट करू शकतो की नाही. आणि अगेन ऑटिझम आहे म्हणजे मग थेरपी सुरू केली लवकरात लवकर तर ते परिणाम जे आहेत ते आपण कमी जितक्या प्रमाणात हे आहे ते करू शकतो. ओके. आता ऑक्युपेशनल थेरपिस्ट अशी ओळख करून दिली आणि आता तुमच्याही बोलण्यात ऑक्युपेशनल थेरपी आलं. जनरली हा शब्द ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी नवीनच आहे तो, आणि तसं फार म्हणजे काय म्हणतात तो अगदी डॉक्टर जसं आपण म्हणतो तसं अगदी नाही. त्यातले सुद्धा वेगवेगळे डॉक्टरांचे सुद्धा स्पेशालिटी असतात, तशी ही एक स्पेशालिटी आहे. बरोबर आहे. आता ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे असं पेडिट्रिकने सांगितल्यावरती, किंवा डिरेक्टली आपल्याला अजून कोणीतरी सायकोलॉजिस्ट किंवा यांनी सजेस्ट केल्यानंतर आपण ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे जातो. पण मुळात ऑक्युपेशनल थेरपी काय काय करतात आणि ती कोणी कोणी घ्यावी हे तुमच्या बोलण्यात थोडं आलंय मगाशी, पण ते सविस्तर सांगा. म्हणजे त्याच्यात काय केलं जातं आणि कसा उपयुक्त परिणाम त्याचा दिसून येतो पुढे गेल्यावर.
बरोबर. ओके. ऑक्युपेशनल थेरपी, जसं तुम्हालाही डाऊट होताच तसा ऑक्युपेशनल थेरपीचा अवेअरनेस इंडियामध्ये बऱ्याचशा प्रमाणात कमी असल्यामुळे लोकांना माहिती नाही ऑक्युपेशनल थेरपी काय असतं. नावातच आहे ऑक्युपेशनल थेरपी, म्हणजे ऑक्युपेशन्स मध्ये आपण जेव्हा क्लायंटला किंवा पेशंटला इंडिपेंडंट करतो तर तेव्हा त्याच्यासाठी निडेड जी थेरपी आहे तर ती ऑक्युपेशनल थेरपी म्हणून आपण त्याला ऑक्युपेशनल थेरपी म्हणू शकतो. तर आता ऑक्युपेशन्स मध्ये आपल्या दिवसभराच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण दिवसभरात जी जी कामं करतो तर ती सगळी कामं आपली ऑक्युपेशन्स मध्ये आपण काउंट करतो. तर त्याच्यामध्ये काय काय येतं की तुम्ही सकाळी उठल्यावरती ब्रश करताय, आंघोळ करताय, त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर आपण जेवत असतो, खात असतो, किंवा आपलं जे रुटीन कामं आहेत आपली की आपण बाजारात जातोय, भाजी आणतोय किंवा बँकेत जातोय, तर ही सगळी जी कामं आहेत आणि आपलं प्रोफेशन ऑब्व्हियसली जे आपलं ऍक्च्युअल ऑक्युपेशन आहे, तर ह्या सगळ्या ही सगळी जी दैनंदिन जीवनाची आपली जी कामं आहेत तर ती सगळी आपली रुटीन ऑक्युपेशन्समध्ये म्हणजे फंक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये काउंट होतात. तर या सगळ्या दैनंदिन कामांमध्ये आपल्याला कुठल्याही एरियामध्ये जेव्हा अडचण येते, ती कुठल्या आजारामुळे असेल किंवा दुसऱ्या कुठल्या दैनंदिन आपल्या रुटीनमुळे असेल, तर ह्या सगळ्याशी रिलेटेड जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम जाणवायला लागतात किंवा कुठल्या स्पेसिफिक एरियामध्ये पण, तर मग तेव्हा त्या पर्सनला ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. आता मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते त्याच्यासाठी, की सपोज एखाद्या पर्सनला फ्रोझन शोल्डर आहे आणि त्याचं ऑक्युपेशन आहे फ्रोझन शोल्डर असताना की त्याला काही सामान उचलावं लागतंय किंवा कुलीचं काम करतोय तो, किंवा दुसराही काही रिलेटेड की जिथे शोल्डर त्याचा यूज होणार आहे, तर मग त्या ठिकाणी त्याला त्या फ्रोझन शोल्डरमुळे त्रास होणार आहे, तर मग त्याच्या ऑक्युपेशन मध्ये ते अफेक्ट होणार आहे. मग त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट फिजिकल रिहॅबिलिटेशन देणारच आहेत की एक्सरसाइज काय करायचे आहेत किंवा रुटीन काय फॉलो करायचंय, पण त्याच्या त्या स्टेजनुसार किंवा त्याच्या त्या प्रॉब्लेमनुसार मग तो त्याच्या कामाला कसा रिटर्न जाऊ शकतो किंवा त्याच्या कामात काही अडचणी येत असतील तर मग त्याच्यावरती तू सोल्युशन कसं काढू शकतो. विथ एक्सरसाइज तर आम्ही देतोच, पण त्याच्यात मग काही कम्पेन्सेशनचं करायला लागणार असेल त्याला, की त्याला त्याचं ऑक्युपेशन मे बी चेंज करावं लागणार असेल किंवा तो काही दुसरं त्याच डिपार्टमेंटमध्ये दुसरं काही काम करू शकणार असेल, तर मग हे सगळं सजेशन जे आहेत तर तिकडे मग ऑक्युपेशनल थेरपी हेल्प करू शकते. एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्या माणसाला त्याच्या कामामध्ये जे जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्याशी रिलेटेड हेल्प करू शकतो. आणि एक्सरसाइज तर मी जसं म्हटलं तसं एक्सरसाइज तर आहेच. म्हणजे थोडक्यात काय, तर ऑक्युपेशनल थेरपीमध्ये एक होलिस्टिक अप्रोच आपण यूज करतो, की फक्त त्याच्या फिजिकल प्रॉब्लेम्स कडेच नाही, की फक्त एक्सरसाइज पार्टच नाही, मग त्याला सायकोलॉजिकली काय काय अफेक्ट होतं, इमोशनली त्याच्या कुठल्या एरियामध्ये अफेक्ट होतंय का, सोशल इंटरॅक्शन मध्ये काही अफेक्ट होतंय का, तर मग ह्या सगळ्या ऍस्पेक्ट्स वरती आम्ही फोकस करतो. आणि ज्या ज्या एरियाजमध्ये त्या पर्सनला प्रॉब्लेम आहे, ऍट द एंड गोल हेच आहे की ऑक्युपेशनला तो पर्सन व्यवस्थितपणे रिटर्न जायला हवा, किंवा जर नाही जाऊ शकत आहे नीट रिटर्न, तर मग तो विथ कम्पेन्सेशन किंवा काही कम्पेन्सेशन करून किंवा दुसरं काही ऑप्शन्स त्याच्याकडे अवेलेबल आहेत का, ज्याच्यामुळे ते केल्याने त्याला त्याच्या कामात सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे किंवा तो त्याच्या कामाला रिटर्न जाऊ शकणार आहे, तर मग त्याच्याशी रिलेटेड जी हेल्प लागणार आहे ती एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्या पर्सनला करत असतो. आणि अगदी म्हणजे लहान वयाच्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे मोठ्या वयात पण आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा पण आपण ऑक्युपेशनल थेरपी घेऊ शकतो, बरोबर ना? आता तुम्ही ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहात, आता करिअर आहे ते तुमचं आणि तुम्ही करताय, आता त्याच्यामध्येच प्रॅक्टिस तुमची सुरू आहे, तर मुळात तुम्हाला ऑक्युपेशनल थेरपिस्ट का व्हावं असं वाटलं आणि त्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं? म्हणजे उद्या एखाद्या जर हा व्हिडिओ बघून एखाद्या मुलाला वाटलं पुढे जाऊन की मलाही असं काहीतरी करायचंय, किंवा पालकांना पण वाटलं की हे क्षेत्र नवीन आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये माझ्याही मुलाने उद्या काहीतरी करावं असं वाटलं, तर त्यांच्यासाठी पण ते माहितीपूर्ण ठरेल म्हणून सांगा. बरोबर आहे. सो ऑक्युपेशनल थेरपीचा कोर्स जो आहे तो मेडिकल मध्येच येतो, म्हणजे तो काही डिफरंट कोर्स नाहीये, तो आपल्या मेडिकलच्या करिक्युलम मध्येच आहे. तर नीट आपण जी मेडिकलची एंट्रन्स एक्झाम सगळ्यांना माहिती ती नीट द्यावी लागते. त्याच्या थ्रू सगळे ऍडमिशन्स होतात, जसं MBBS, BAMS, BHMS या सगळ्या आपल्या मेडिकलच्या ब्रांचेस आहेत, फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी. तर जनरली लोकांना 4 माहिती आहे फिजिओथेरपी पर्यंत, पण ऑक्युपेशनल थेरपी बद्दल तितकं माहिती नसतं, तर म्हणून मी ते क्लॅरिफाय केलं की नीट नंतरच ऑक्युपेशनल थेरपीची पण नीटच्या राऊंड्स थ्रूच ऍडमिशन होते आणि त्याच पद्धतीने तुम्ही मुलाला म्हणजे तुमच्या ऑक्युपेशनल थेरपीला ऍडमिशन घेऊ शकता. कोर्स हा 4.5 वर्षाचा आहे, 4 इयर्सचा बॅचलर्स
जे आहे म्हणजे 12th नंतर तुम्हाला ऍडमिशन मिळून जे कॉलेज लागेल तसं 4 इयर्सचं बॅचलर्स आहे आणि 6 मंथची इंटर्नशिप असते. म्हणजे कोर्स 4 वर्षाचा आहे आणि 6 मंथची इंटर्नशिप असते. तर त्या कोर्समध्ये कसं आहे की MBBSला जसे सगळे मेडिकलचे सब्जेक्ट्स असतात सेम पद्धतीने आम्हालाही सगळं मेडिकलचं बेसिक एज्युकेशन सगळ्याच सब्जेक्टचं लागतं, जे 2 ते 3 वर्ष आमचं असतं. आणि मग त्याच्यानंतर एक 3rd इयर नंतर आम्हाला आमचे OTचे जे सब्जेक्ट्स आहेत की थेरपीशी रिलेटेड जे आहेत तर ते सगळे सब्जेक्ट ऍडिशनली असतात 3rd आणि 4th इयरला. आणि बाकी जे आम्हाला नॉलेज मेडिकलचं हवं आहे ते सगळं मी तुम्हाला जसं म्हणले की MBBSच्या मुलांना असतात, BAMS BHMS ला जसे असतात तसे सेम फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी या दोन्ही एज्युकेशनच्या ह्याच्यात पण ते दोन्ही करिक्युलम मध्ये सब्जेक्ट्स आहेत. आणि 6 मंथची इंटर्नशिप असते ज्याच्यामध्ये मग आमचे व्हेरिड एरियाज आहेत जिथे आम्ही ऑक्युपेशनल थेरपीची सेवा देतो. तर त्याच्यामध्ये आमचं ऑर्थोपेडिक आहे, न्यूरो आहे, सायकायट्री आहे, त्याच्यानंतर मेडिसिन आहे, सर्जरी आहे, कॅन्सर एक स्पेशालिटी आहे, त्याच्यानंतर असे बरेचसे आहेत ज्याच्यामध्ये आम्ही रिहॅबिलिटेशन मध्ये ऍज अ टीम काम करतो. म्हणजे एक डॉक्टर तर असतोच, मग त्याच्याच बरोबर एक टीम असते. ही मल्टीडिसिप्लिनरी टीम म्हणून आम्ही फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, नर्स आणि डॉक्टर असे एकत्र त्या पेशंट केअर मध्ये इन्व्हॉल्ड असतो. आणि काही वेळेस प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये जसं पिडियाट्रिक्स मध्ये आहे तर तसं आम्ही सेपरेटही प्रायव्हेट सेटअप मध्ये काम करतो. मी पिडियाट्रिक्स मध्ये काम करते, ऑक्युपेशनल थेरपिस्ट बाकीही फील्ड्स मध्ये काम करतात. मी न्यूरोलॉजी आणि पिडियाट्रिक्स मध्ये काम करते. आणि जास्त वेळ लहान मुलांसोबत असणं म्हणजे दिवसभर लहान मुलांसोबत काम करणं इनफॅक्ट काम असं वाटतच नाही. ते तुम्ही एन्जॉयच करत असता ती प्रोसेस. त्यांचे छोटे छोटे माइलस्टोन्स बघणं रोजच्या दिवसाला ते खूप छान ती एक फिलिंग असते आणि ते एक सॅटिस्फॅक्शन डिफरंट आहे. आणि तुम्ही फक्त मुलांसोबत काम नाही करत, तुम्ही त्या ऍक्च्युली फॅमिली सोबत काम करत असता. आणि ऑटिझम जसं मी म्हणलं की स्थिती आहे तर ती लाईफ लॉंग राहते, त्याच्यामुळे तुम्ही पेरेंट्स सोबत लॉंग टाईमसाठी जोडलेले असता आणि तुम्ही त्यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड असतात. फक्त मुलं नाही पण ते एक फॅमिली सिस्टीम सोबत तुम्ही जोडले जाता. ती एक खूप छान फिलिंग OTमुळे मला मिळाली. आणि हो, ते एक इम्पॉर्टंट आहे की मी OT नाहीच सिलेक्ट केलं, ऍक्च्युली OTनीच मला सिलेक्ट केलं. त्याच्यामुळे ते छान आहे, आता मस्त वाटते. आणि नक्कीच पुढेही मला ह्या मुलांसाठी किंवा पिडियाट्रिक्समध्ये जितकं काम करता येईल तितकं काम करायला मला नक्कीच आवडेल. खूपच छान. आता ऑटिझम बद्दल आपण मगाचपासून बोलतोय की ऑक्युपेशनल थेरपी जी आहे ती ऑटिझम मध्ये कशी मदत करते आणि त्याचा फायदा म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हटलं की ते डेव्हलपमेंट किंवा पुढे आयुष्यात वाटचाल करण्यासाठी ज्या काही गोष्टी कमी आहेत त्या आम्ही हळूहळू त्यांच्या डेव्हलप करत जातो हे तुम्ही सांगितलं. पण मुळात एकंदरीत जर बघितलं तर ही सगळी विविध प्रकारची लक्षणं असतात ऑटिझमची आणि त्या एवढ्या सगळ्या गोष्टी जाणवत असतात की हे पण नाहीये, हे पण नाहीये, यावर काम करायचंय. मग ती कशी मदत करते हळूहळू? तर मगाशी मी जसं सांगितलं की ऑटिझमच्या मुलांमध्ये काय काय सायन्स दिसतात, तर त्याच्यामध्ये सेन्सरी इश्यूज आहेत, बिहेवियर कन्सर्न्स जे दिसतात, बिहेवियर इश्यूज जे मुलांमध्ये दिसतात, तर त्याच्याशी रिलेटेड सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी ही आम्ही ऑक्युपेशनल थेरपिस्ट लहान मुलांना देत असतो. तर सेन्सरी इंटिग्रेशन म्हणजे काय, तर आपली जी सेन्सरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 7 सेन्सेस आहेत. तर 5 बेसिक जे सेन्सेस आहेत ते आपल्याला शाळेत शिकवतात की आपला टच आहे, टेस्ट आहे, स्मेल आहे, ऐकणं आहे आणि फील करणं, जे 5 सेन्सेस आहेत. आणि त्याच्यानंतर ॲडिशनली जे सेन्सेस असतात ते म्हणजे प्रॉप्रिओसेप्शन आणि वेस्टिब्युलर सेन्स. तर प्रॉप्रिओसेप्शन म्हणजे काय की आपले जॉईंट पोझिशन जे आहे, जॉईंट्स आपले जे आहेत तर ते फील करणं किंवा त्याचा जो सेन्स असतो त्याला प्रॉप्रिओसेप्शन असं म्हणतात. आणि दुसरं जे वेस्टिब्युलर आहे, तर वेस्टिब्युलर म्हणजे मुवमेंटचा, आपण ज्या मुवमेंट करतो तर त्याच्याशी रिलेटेड जे आहे त्याला वेस्टिब्युलर असं आपण म्हणतो. तर ह्या सेन्सरी सिस्टीमचा तर हे 7 झाले, पण त्याच्याबरोबर आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत की टेम्परेचर आहे, टाइम आहे, हेही सेन्सरीमध्ये येतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस असणं आणि ह्या सगळ्या सेन्सेसचं इंटिग्रेशन होणं हे डेव्हलपमेंटसाठी, ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या डेव्हलपमेंटच्या बेसला पहिले सेन्सरी सिस्टीम डेव्हलप होणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यानंतर हळूहळू मग पुढे मोटर डेव्हलपमेंट आहे, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वरच्या लेवलला आहेत.
तर त्या हळूहळू एकेका लेवलला त्या डेव्हलप होत असतात. तर पहिले सेन्सरी सिस्टीम डेव्हलप होणं गरजेचं असतं. आणि ह्या 7 सेन्सेसचं ऑटिझमच्या मुलांमध्ये कसं असतं की सपोज ही नॉर्मल लेवल आहे, त्याच्यापेक्षा खाली आणि त्याच्यापेक्षा वर. तर अशा पद्धतीने ते जोपर्यंत नॉर्मलला येत नाही तोपर्यंत त्या मुलांमध्ये जे एन्व्हायरमेंटल जे त्यांना इनपुट्स मिळत असतात किंवा जे काही त्यांना जे एक्सपिरियन्स करायला हवंय ते त्यांना त्या नॉर्मल लेवलला मिळत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं लर्निंग जे आहे ते अफेक्ट होत असतं. तर त्या मुलांचं सेन्सरी इंटिग्रेशन होण्यासाठी सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीचा आम्ही यूज करतो. त्याच्यामध्ये एक मीडियम क्रिएट केलं जातं किंवा एक लर्निंग एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी थेरपिस्ट, एन्व्हायरमेंट आणि मुलं या सगळ्यांचा आपण एक कोऑर्डिनेशन म्हणू शकतो. किंवा जसं ऑटिझम मध्ये प्रत्येक मुलगा वेगळा असतो, तर त्या मुलाच्या गरजेप्रमाणे ते एन्व्हायरमेंट त्या गोष्टींनी रिच अशा पद्धतीने बनवून आम्ही त्यांना थेरपी देत असतो सेन्सर इंटिग्रेशन मध्ये. सो जसं आपल्याला जेवणासाठी बॅलन्स डाएट लागतं, आपल्या जेवणामध्ये प्रत्येक भाजी आहे, पोळी आहे किंवा लोणचं आहे, तिखट, मीठ याचं एक प्रमाण डिसाइडेड असतं. ते आपण पोळीच्या प्रमाणात मीठ खात नाही किंवा मिठाच्या प्रमाणात पोळी आपण जेवत नाही, त्याचं एक प्रमाण डिसाइडेड आहे. तर तसंच ह्या मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठीच इनफॅक्ट सेन्सरी सिस्टीम जी आहे तर त्याच्यासाठी एक डाएट ठरलेलं आहे. तर ते जे सेन्सरी डाएट आहे ते ज्या मुलाची जी गरज आहे त्याच्याप्रमाणे त्याला मिळणं गरजेचं आहे. त्यानुसार त्याची सेन्सरी सिस्टीम जी आहे ती डेव्हलप होत असते. आणि त्याच्याप्रमाणे मग तो त्याचे एन्व्हायरमेंटल क्यूज जे आहेत ते त्याच्यावरती काम करून त्याचं जे पुढे लर्निंग होत असतं किंवा त्याची जी प्रोग्रेस असते तर ती त्या पद्धतीने होत असते. दुसरं एक आहे की सेन्सरी इंटिग्रेशन जसं मी म्हटली ते. आणि दुसरं बिहेवियर्स वरती, मुलांच्या बेसिकली बिहेवियर इश्यूज वरती काम करताना बिहेवियर थेरपीचाही त्याच्यातल्या काही टेक्निक्सचाही आम्ही वापर करतो. ज्याच्यामध्ये जर एखाद्या मुलाला सपोज कार आवडते आणि त्याला कुठली टेक्निक शिकवायची आहे आणि आपल्याला माहितीये की त्याला कार आवडते आणि कार दिल्यावरती तो ती गोष्ट करायला तयार होईल. पण ऑब्व्हियसली तो तेवढ्या लर्निंग स्टेजला आल्यावरतीच की त्याला हे समजायला लागलंय की मला कार तेव्हाच मिळेल जेव्हा मी ही गोष्ट कम्प्लीट करेन. तर मग तेव्हा त्या टेक्निक्सचाही आपण यूज करू शकतो, ज्याला रिएन्फोर्समेंट म्हणतात. की ही रिएन्फोर्समेंट दिल्यामुळे तो मुलगा एखादं जे स्किल आहे किंवा ते एखादं जे टास्क आहे ते कम्प्लीट करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याला रिएन्फोर्समेंट म्हणजे एक चॉकलेट, आमिष आपण त्याला मराठीत म्हणतो की तुला मी हे देते तर तू ते कर. तर मग चॉकलेट किंवा अशा काही दुसऱ्या गोष्टी देण्यापेक्षा त्याला अशी रिएन्फोर्समेंटही आपण देऊ शकतो ज्याच्याने त्याचा रिएन्फोर्समेंट म्हणून पण फायदा आहे आणि त्याचं स्किल तर लर्निंग होतच आहे. आणि दुसरं रिएन्फोर्समेंट सोबत पनिशमेंट पण असते की सपोज त्यांनी स्कूलमध्ये जे जनरली यूज केलं जातं की तू होमवर्क नाही केलास तर तुला मग वर्गाच्या बाहेर काढणार, ते पूर्वापार ते चालत आलेलं आहे. ते एक साधं सोपं एक्झाम्पल आहे की ते पनिशमेंट फॉर्म मध्ये की तू जर हा अभ्यास नाही केला किंवा तू जर ही गोष्ट कम्प्लीट नाही केली. सो बेसिकली जर समजा एखाद्या मुलाला आपल्याला इटिंगचं स्किल शिकवायचं आहे, जे आम्ही ऑक्युपेशनल थेरपीमध्ये करतो. आम्ही ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग जे आहे लहान मुलांचे, ते जसं इटिंग आहे, ड्रेसिंग आहे, त्याच्यानंतर बेदिंग, आंघोळ करणं जे आहे, ह्या सगळ्या टॉयलेटिंग आहे, टॉयलेटिंग स्किल शिकवणं हे खूप गरजेचं आहे. आणि ऑक्युपेशनल थेरपीमध्ये म्हणजे बेसिकली ऑटिझमच्या मुलांमध्ये एक स्किल काही वेळेला अचीव्ह करायला काही मुलांसाठी मे बी ते 1-2 दिवसात होतं, काही वेळेला काही आठवडे लागतात, तर काही वेळेला महिनेही लागू शकतात. तर मग ते एक स्किल शिकवण्यासाठी ही मुलांना ह्या अशा काही टेक्निक्सचा आम्ही वापर करत असतो. तर मग ह्या टेक्निक्समुळे मुलं काही म्हणजे प्रत्येक, मी जसं म्हणले की प्रत्येक मुलगा वेगळा आहे, त्याच्यामुळे आम्हालाही ते बघावं लागतं की कुठल्या मुलासाठी कुठली टेक्निक वापरली तर त्याचं लर्निंग चांगल्या पद्धतीने होणार आहे किंवा लवकर होणार आहे किंवा बेटर प्रोग्रेस होणार आहे. तर त्याच्याप्रमाणे आम्ही त्या टेक्निक्स वापरत असतो आणि त्याच्याप्रमाणे मग ती ऑक्युपेशनल थेरपी मुलांची सुरू होते. जनरली ह्याच्या रिलेटेड जर आपण काहीतरी सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती जर व्हिडिओ बघितले तर ह्याच्यातून खेळ असतात बऱ्यापैकी याच्यामध्ये आणि त्या खेळातून ते शिक्षण दिलं जातं. त्यामुळे मुलांमध्ये त्या खेळाच्या अट्रॅक्शनमुळे ती मुलं ते करतात. आणि तुम्ही पण असे बरेचसे खेळ मुलांकडून करून घेत असाल. कसं असतं अनुभव? म्हणजे खरंच तुम्ही आता जसं म्हटलं तसं त्यांना खरंच आमिष द्यावं
द्यावं लागतं का, की पेशन्स खूप महत्वाचा भाग आहे. मग ते कसं मॅनेज करता पेशन्स आणि ते करून घेणं, कारण पालकांसाठी हा मोठा टास्क असतो. बरोबर. जरी तुम्ही दाखवलं तरी ते घरी जाऊन करणं हा मोठा टास्क असतो. तर ते कसं, म्हणजे काय छोटे छोटे खेळ जर घ्यायचे झाले अगदी घरातल्या घरात तर काय घेता येईल, त्याबद्दलही थोडंसं सांगा. बरोबर आहे. सो आता तुम्ही ऍक्च्युली खरंच खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला, कारण कसं असतं ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून आम्ही मुलांसोबत असतो ते जनरली थेरपी सेशन हे 45 मिनिट्स असतं. तर त्याच्यामध्ये आम्ही एक 35 to 40 मिनिट सेशन घेतो. 5 ते 10 मिनिटात आम्ही पेरेंट्सना सांगतो की आम्ही सेशनमध्ये काय घेतलंय, किंवा काही वेळेला पेरेंट्सही बघतात काही स्पेसिफिक गोष्ट जर मुलांनी अचीव्ह केली किंवा तो करतोय तर आम्ही त्यांना दाखवतो की हे असं तो करतो, किंवा तुम्ही असं घरी घेऊ शकता. किंवा आम्ही पेरेंट्सना ट्रेनही करत असतो त्याच्याशी रिलेटेड, की आता सपोज गोल्स ठरलेले असतात. सो बेसिकली या आठवड्यामध्ये समजा त्या मुलाचा गोल आहे की त्याला जम्पिंग यायला हवं, त्याला जम्पिंग जमत नाहीये, हे एक जर आपण गोल डिसाईड केला तर मग त्याच्याशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज आहेत. किंवा सिटिंग टॉलरन्सवरती समजा मुलाच्या काम करायचं, असं सिटिंग टॉलरन्स हा गोल आहे, तर मग त्याच्याशी रिलेटेड जे ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतोय आणि ज्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टी करून घेतोय हे सगळं आम्ही पेरेंट्सना गाईड करत असतो. तर हे जे गाईड केलेलं आहे पेरेंट्सना, हे आम्ही त्याच्यासाठी सांगतो की ते पेरेंट्सनीही घरी करावं त्या पद्धतीने, की जेणेकरून मुलाचं लर्निंग जे आहे ते लॉंग टर्म साठी राहील. कारण कसं असतं इथे म्हणजे सेशनमध्ये आम्ही 45 मिनिट्स मुलांसोबत गोष्टी करून घेतो, पण तेच सगळ्या एन्व्हायरमेंट्समध्ये फॉलो होणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे घरी जाऊनही मुलांनी ते फॉलो करणं गरजेचं आहे. मुलांचं कसं असतं की जसं ऑटिझम स्पेक्ट्रम आहे तर त्या स्पेक्ट्रममध्ये माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर अशा वेगवेगळ्या सिव्हिअरिटीची मुलं असतात. तर काही मुलांना ह्याचीही समज असते, किंवा ऑब्व्हियसली वेळेनुसार बऱ्याचशा गोष्टी मुलांना समजायला लागतात थेरपी सेशन्सनुसार, किंवा जसं प्रोग्रेस होते तसं की मला कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय फॉलो करायचंय. तर मग त्यांना हेही समजतं की हा बाबा सेशनमध्ये असताना हे जर मी केलं तर चालणार आहे, आणि घरी जर पेरेंट्सही त्या पद्धतीने घेत नसतील तर मग ते घरी सिमिलर एन्व्हायरमेंट म्हणजे सिमिलर पॅटर्न मध्ये ते फॉलो होत नाही. आणि अगेन मग एन्व्हायरमेंट चेंज कुठे असतो दुसरा, की स्कूल जी आहे. तर मग आपल्याला ऍट द एंड गोल तर मुलांना स्कूलला आपल्याला पाठवणं आहेच. म्हणजे क्लासरूम सेटिंग मध्ये जे प्री अकॅडमिक स्किल्स आम्ही शिकवतो त्या सगळ्या गोष्टी स्कूल एन्व्हायरमेंटमध्ये किंवा बाहेरच्या जगातही ते जेव्हा वावरणार आहेत तेव्हा त्यांनी त्या पद्धतीने वागणं किंवा त्यांना ती समज असणं, लर्निंग असणं हे एक्सपेक्टेड असतं. तर त्याच्यामुळे जेव्हा पेरेंट्सही ह्या सगळ्या गोष्टी घरी घेतात तेव्हा मुलांना हे समजतं की हे मला सगळ्या एन्व्हायरमेंट्समध्ये फॉलो करायचंय. कारण ऑटिझमच्या मुलांना ह्या सगळ्याच एरियाजमध्ये चॅलेंजेस फेस करावे लागतात. त्यांना हे समजत नाही की मला हे फक्त इकडेच फॉलो करायचंय का, की मला हे सगळीकडे फॉलो करायचंय. तर तेव्हा जे रिपिटेटिव्हली जेव्हा ते घरीही फॉलो होतं, होम प्रोग्राम जो आम्ही देतो तो घरीही फॉलो होतं, तेव्हा मुलांची प्रोग्रेस लवकर दिसते, त्यांचं लर्निंग चांगलं असतं आणि त्यांच्या सगळ्याच गोष्टींसाठी ते चांगलं आहे. आणि दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बिंग अ थेरपिस्ट आम्ही कंटिन्यू मुलांच्या लाईफ लॉंग प्रोग्रेससाठी त्यांना हेल्प करतच असतो, पेरेंट्सना किंवा गाईड करत असतो की घरी कसं करायचंय, काय चालू आहे सेशन्समध्ये ते. पण पेरेंट्स त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असल्याशिवाय ही सगळी प्रोसेसला पूर्णत्व येत नाही. म्हणजे मी मगाशीही जे बोलली की नॅनी आहे किंवा केअरटेकर आहे घरात, तर ती मुलाचा होम प्रोग्राम फॉलो करून नाही घेऊ शकत किंवा मुलाच्या प्रोग्रेसमध्ये ती पर्सनली लक्ष देऊ शकत नाही, किंवा ते जे प्रेम आहे, जे इमोशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या नॅनी देईल. पण जे एक पेरेंट म्हणून तुमचं जे काम आहे ते नॅनी किंवा केअरटेकर सबस्टिट्यूट नाही करू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी पेरेंट्सनी समजणं आणि त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि स्पेशली जेव्हा तुमच्या मुलाला काही अशा म्हणजे ऑटिझम सारखी जर कंडिशन असेल तर तुम्हाला जास्त मुलांना वेळ देणं स्पेशली खूप जास्त गरजेचं आहे आणि रुटीनली देणं गरजेचं आहे. आता तुम्ही रुटीनली म्हणताय, तर या मुलांचं सुद्धा एक रुटीन पॅटर्न असं जर म्हटलं तर तो एक ठरलेला असतो का, की त्यांना पटकन समजा रोज सकाळी मी उठतोय, या गोष्टी करतोय, पण उद्या मी फिरायला गेलो आणि ह्या गोष्टी माझ्याकडून घडल्या नाही, बरोबर, तर त्याचा काही त्यांना त्रास होतो का, किंवा त्यांचं एक रुटीन पॅटर्न ठरवावा लागतो का, त्याबद्दलही सांगा. बरोबर आहे.
ऑटिझमच्या मुलांना रुटीन चेंज झालं की त्यांना त्यांचं ते डिस्टर्ब होतं, का त्यांना ते एक रुटीन पॅटर्न लाईफची सवय असते. जसं आपण मगाशी बोललो की त्यांना रिपिटेटिव्ह गोष्टी करायची, मग ते पॅटर्न सेट झाला त्यांचा दिवसभराचा रुटीन की त्यांच्यासाठी ते स्ट्रक्चर्ड असतं, तर त्यांना ते त्या पद्धतीने करणं बरं पडतं. त्याच्यामुळे मुलांचं रुटीन सेट असेल तर त्यांचे बऱ्याचशा गोष्टी आपले जे आपण जे गोल्स अचीव्ह करणार आहोत किंवा आपल्याला ज्या गोष्टी त्यांच्याकडून शिकून घ्यायच्या आहेत किंवा त्यांना शिकवणं गरजेचं आहे, तर ते बेटर होतं असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं एक रुटीन सेट ठेवावं. त्यामध्ये काय काय अपेक्षित आहे, म्हणजे जेवण काय, राईट, अभ्यास, हे सगळंच येतं का? बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि बेसिक आपलं जे आहे की तुम्ही फूडचं रुटीन, जेवणाचं जे रुटीन आहे ते मुलांचं सेट ठेवायला हवं. स्वीट्स आम्ही कंटिन्यू पेरेंट्सना सांगत असतो की मुलांना स्वीट्स अवॉइड करत जा किंवा ग्लुटीन डाएट जे आहे ते द्यायचं नाहीये मुलांना. डेअरी प्रोडक्ट्स अवॉइड करायचे आहेत. त्याच्या स्वीट्स तर मी बोलली, स्वीट्समध्ये सगळंच केक, पेस्ट्रीज, त्याच्यानंतर चॉकलेट्स, नॉर्मल आपले क्रीम बिस्किट तर नाहीच, पण आपले नॉर्मल जे विदाऊट क्रीमचे बिस्किट जे आहेत तेही मुलांना तुम्हाला द्यायचे नाहीये, मैद्याचे पदार्थ द्यायचे नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करणं गरजेचं आहे. एखाद दिवस ओकेजनली चॉकलेट दिलं, बिस्किट दिलं चालतं असं नसतं. त्याचं एक रुटीन सेट पाहिजे, कारण मग तो जो डिस्टर्बन्स असतो तो तुमच्यासाठी कधीतरी असेल किंवा मुलांनाही हट्ट, मुलांना काय आवडतं टेस्ट केलेली असते म्हणून, पण ती तुम्हीच कधीतरी पहिल्यांदा त्याला टेस्ट करवली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही जितक्या रुटीनली फॉलो कराल तेवढं ते त्या मुलाच्या प्रोग्रेससाठी चांगलं आहे. दुसरी गोष्ट, जसं मी फूडचं बोलली तसंच दुसरी गोष्ट जी आहे ती स्लीपचं रुटीन मुलांचं सेट असायला हवं आहे. आजकाल शहरामध्ये पेरेंट्स लेट येतात, कामाला जातात, बऱ्याचशा गोष्टींमुळे जेवायला लेट होतो आणि झोपायलाही लेट होतो. झोपायचे टायमिंग्स आम्ही बघतो की मुलांचे 12-1 असे आहेत. कधी कधी त्याही वेळेला ते झोपत नाही, कोणी 5ला संध्याकाळी झोपतं म्हणून मग रात्री लेट झोपतात, किंवा मग सकाळी लेट उठले मग दुपारी झोपले म्हणून रात्री लेट झाला झोपायला, असे डिस्टर्ब रुटीन असतं. तर ते आपण ऍक्च्युली अडल्टसाठीही ते चांगलं नाहीच आहे, पण ह्या मुलांसाठी किंवा आता आपण ऑटिझम बद्दल बोलतोय पण ते कुठल्याच लहान मुलासाठीही ते असं डिस्टर्ब रुटीन असणं चांगलं नाहीये. तर स्लीपचं एक रुटीन असायला हवं आणि ते 10 वाजता तरी ऍटलिस्ट मुलांनी झोपणं गरजेचं आहे. 10 ते 3, 10 ते 4 ही खूप गरजेची वेळ आहे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. तर ते म्हणजे आपण म्हणतो नेहमी की, आणि आपण पण इव्हन एक्सपिरियन्स करतो की आपण रात्री 1-2 वाजता जर झोपलो आणि सकाळी 8-9 वाजता उठलो किंवा लेट उठलो तर आपली ती झोप कंप्लीट होत नाही जी आपली 10-11 वाजता झोपून कंप्लीट होणार असते. तर आपल्याला जर इतका त्रास होत असेल तर आपण त्यांच्या ह्याच्यात जाऊन विचार करायला हवा की त्यांना ते डिस्टर्ब रुटीनचा किती सगळ्याच गोष्टींसाठी प्रॉब्लेम होत असेल. तर त्याच्यामुळे मुलांचं झोपेचं रुटीन असणं 10 ते 11 वाजता झोपून, 11 पण नाहीच, 10 ते 2-3 ही वेळ महत्वाची आहे. आणि मग 10 वाजता झोपले तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत अशी प्रॉपर 8 ते 9 तास झोप मुलांसाठी गरजेची आहे. बरं, आता ह्या सगळ्यात ना झोप आणि आपण हे सगळे विषय बोलतो तर सध्या स्क्रीनने ना सगळ्यांनाच, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांना ना गुंतवून ठेवलेलं आहे. म्हणजे रात्री झोपताना पण आपण स्क्रीन बघतो, पेरेंट्स बघतात, पेरेंट्सचं बघून मुलं बघतात आणि मग ती एक सवय होऊन जाते आपल्याला. तर स्क्रीन टाइम सुद्धा किंवा स्क्रीन टाइम म्हणूया किंवा स्क्रीन म्हणूया, हा सुद्धा ह्या मुलांवर काही परिणाम करतो का? सगळ्यांवर करतोच जनरली, पण या मुलांवरती पण काही याचा परिणाम दिसून येतो का? बरोबर आहे, नक्कीच खूप प्रमाणात परिणाम आहे. म्हणजे इनफॅक्ट स्क्रीन टाईममुळे बरेचसे आधी जे आजार नव्हते, आता आमच्याकडे पेरेंट्स येतात तेव्हा हा प्रश्न हमखास विचारतात की पूर्वी या सगळ्या गोष्टी नव्हत्या, मग आत्ता का? आता लाईफस्टाईल जशी चेंज झाली आहे तसं टेक्नॉलॉजीमुळे सगळेच त्याच्यात गुंतत चालले आहेत आणि मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. स्क्रीन टाइमचा परिणाम नक्कीच होतो. स्क्रीन टाइममुळे मुलं त्या गोष्टीमध्ये गुंतलेली असतात. त्याच्यामुळे जसं मगाशी आपण बोललो की एकटे राहण्याचं प्रमाण वाढलं आहे, त्याच्यात एकटे राहतात स्वतःचे स्क्रीन आणि ह्याच्यामुळे.
त्याच्यानंतर स्क्रीन टाईममुळेच हायपर ऍक्टिव्हिटी मुलांमधली वाढत चालली आहे. स्क्रीन टाईममुळे मुलं ज्या गोष्टी त्यांच्या आजूबाजूला आहेत, ज्या त्यांनी आयडियली एक्सप्लोर करायला हव्यात, त्या सगळ्या एक्सप्लोर करणं त्यांचं कमी झालंय. स्क्रीन टाईममुळेच ऍक्च्युली मुलांचं सगळं गार्डन टाइम कमी झालाय, बाहेर जाणं कमी झालंय. आणि दुसरं आणखीन एक असं आहे, आता हा विषय आहे म्हणून सांगते, की गार्डन टाइम हा तुमचा आपल्या मॉलमधला प्ले झोन एरिया मधला वेळ आणि गार्डन टाइम हे त्याच्याशी सबस्टिट्यूट नाही होऊ शकत. गार्डन टाइम कसा असायला हवा, की जिकडे तुम्ही झोक्यावर बसताय, तुम्ही स्लाइडवरती मुलांना खेळवतायत, किंवा जिकडे तुम्ही लोकांना लहान मुलं बेसिकली एन्व्हायरमेंट बघतायत, की झाडं आहेत, माती आहे, मातीत खेळणं आहे. जे पूर्वी गावाकडे होतं ते आता शहरात कुठेतरी कमी होत चाललंय. सगळीकडे सिमेंट आहे, मुलांना मातीचा टच मिळत नाहीये किंवा स्मेल मिळत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते कुठेतरी ती सेन्सरी डेव्हलपमेंट जी आहे ना ती मुलांची होत नाही. आणि गार्डनमध्ये जे एन्व्हायरमेंट असतं ते एन्व्हायरमेंट आपण प्ले एरिया प्ले झोन जे आजकाल जी फॅशन ट्रेंड आहे की पेरेंट्स मुलांना तिकडे घेऊन जातात, तर ते तिथे सबस्टिट्यूट नाही होऊ शकत. तुम्ही तिकडेही मुलांना न्या, त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन नाहीये, पण तुम्ही गार्डनच्या ऐवजी नेहमी मॉललाच मुलांना घेऊन जाणार आणि तेच तिकडेच खेळणार मुलं, तर तसं नकोय आपल्याला. मुलांना गार्डन टाइम हा रुटीनली एक आठवड्यातनं 2 ते 3 दिवस तरी मुलांना गार्डनमध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आणि बिंग ऑक्युपेशनल थेरपिस्ट आम्ही पेरेंट्सना रुटीनली हे सांगत असतो, की मुलांसाठी आपण जसं मगाशी बोललो, की मुलांची झोप इम्पॉर्टंट आहे, त्यांच्या जेवणाच्या वेळा इम्पॉर्टंट आहे, तसंच गार्डन टाइम हा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि फॅमिली टाइम. या सगळ्या गोष्टी जेव्हा असतील ना सोबत, तेव्हा थेरपीची मुलांची जी प्रोग्रेस आहे ती पण खूप लवकर दिसून. आणि हायपर ऍक्टिव्हिटी आता तुम्ही म्हटलं, जनरली हायपर ऍक्टिव्हिटी ही प्रत्येकात कुठे ना कुठेतरी काही बाबतीत असतेच. म्हणजे असं काही शांत असतात, पण ऑटिझम नसलेली मुलं पण हायपर ऍक्टिव्ह खूप असतात असंही दिसून येतं आपल्याला. आणि ही मुलं पण आपल्याला हायपर ऍक्टिव्ह दिसतात. तर मग हे असं का आहे, आणि का अशी हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे ती का वाटते आपल्याला, की कशामुळे निर्माण होते? बरोबर आहे. आता तुम्ही जो क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की ऑटिझम नसलेल्या मुलांनाही हायपर ऍक्टिव्हिटी दिसून येते. तर आता अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, ते जे मुलं आहेत त्यांना ADHD असतो, पण अदरवाईज ऑटिझमशी असोसिएटेड पण हायपर ऍक्टिव्हिटी ADHD असू शकतो. त्याच्यानंतर ऑटिझमच्या मुलांनाही अँझायटी, डिप्रेशन, त्याच्यानंतर गट इश्यूज म्हणजे पोटाचे आजार असणं, किंवा त्यांचं डिस्टर्ब्ड स्लीप रुटीन असणं, झोपेतनं मध्येच उठणं, या सगळ्या कंप्लेंट्स या ऑटिझमच्या मुलांच्या पण असतात. त्याच्याबरोबरच ह्या मुलांमध्ये OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह ट्रेट्सही दिसून येतात ऑटिझमच्या मुलांमध्ये. एक्झाम्पल मी OCDचं असं देऊ शकते, की एखादी वस्तू, सपोज आमच्याकडे एक मुलगा आहे जो थेरपीला येतो, तर त्याला डोअर ओपन ठेवलेलं चालत नाही, ते बंदच करायचं. सो ते एक ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह ट्रेट आहे, की ते बंदच पाहिजे, ते ओपन राहिलेलं चालत नाही. तर अशा पॅटर्नमध्ये काहीही असू शकतं. तर ह्या सगळ्या असोसिएटेड कंडिशन ऑटिझम सोबत असतात. त्याच्याबरोबरच मेंटल रिटार्डेशन आहे, किंवा IQ कमी असणं मुलांचा, या सगळ्या गोष्टी. आणि ऑटिझममध्ये ब्लेस्ड मुलंही असतात, की जी हाय फंक्शनल असतात, की ज्यांचा IQ चांगला असतो, त्यांचे सगळे कन्सेप्ट लर्निंग चांगलं असतं, म्हणजे वयाच्या आधीच ते बऱ्याचशा गोष्टी करत असतात. आणि त्याच्यामुळे ह्या कंडिशनचा कुठेतरी अशा मुलांना फायदाही होतो ऑटिझमचा. आपण ऑटिझम बद्दल बोलतोय, एकंदरीत समाजाचा याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो अजूनही तसा प्रगल्भ नाहीये. म्हणजे एखादं मूल जर आपल्याला असं दिसलं तर काही ना काहीतरी त्याचं गॉसिप होतं, की अरे त्याला असं आहे, किंवा असं ह्या गोष्टी घडतात आपल्याकडे. एकंदरीतच समाजात वावरताना या मुलांकडे कधी स्पेशल चाइल्ड म्हणून म्हटलं जातं किंवा बघितलं जातं. अशा वेळी पालकांचा दृष्टिकोन कसा असावा, आणि पालकांनी ते कसं स्वीकारावं आणि त्याला सामोरं जावं? तुम्ही आता क्वेश्चन मध्येच बोललात की स्वीकारणं, तर पहिली जी स्टेप आहे ती तिकडूनच सुरू होते, की तुम्ही पेरेंट्सनी ऍक्सेप्ट करायला हवं की आपल्या मुलाला काही स्पेशल कंडिशन आहे आणि आपला मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की स्पेशल चाइल्ड आहे, तर तेव्हा आपल्याला त्याच्याकडे स्पेशल केअर
आपण जे म्हणतो किंवा त्याला स्पेशली बाकीच्या मुलांसारखं न ट्रीट करता त्याला आपण एका वेगळ्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं बघितलं आणि त्याच्यावरती काम केलं तर त्याचा तुम्हालाही फायदा आहे आणि मुलाला तर आहेच, पण ती एक जी पॉझिटिव्हिटी असते ना ती कुठेतरी तुम्ही तुमच्यासोबतच त्या मुलाला पण देत असता. कारण काय जे आहे ते आता ऍक्सेप्ट करण्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाहीये आणि त्याच्यासोबत जगणं हे एकच त्याच्यावरती सोल्युशन आहे. आणि ऑटिझम ही स्थिती आहे, तो आजार नाहीये, त्याच्यामुळे ते आपल्यासोबत लाईफ लॉंग राहणार आहे. तर त्याचा ऍक्सेप्टन्स असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं असं आहे की प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो. तर प्रत्येक मुलगा आपल्या समाजामध्ये प्रत्येक जण डॉक्टर किंवा इंजिनियर होत नाही. वेगवेगळ्या फील्ड्स आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये असतो किंवा प्रत्येकामध्ये काही गुण आहेत, काही दोष आहेत. तर त्याच्यानुसार आपण त्या व्यक्तीला स्वीकारत असतो. मग जेव्हा एखादा न्यूरो एटिपिकल पर्सन असतो तर त्याला त्याच्या कंडिशननुसार आपण स्वीकारणं हे गरजेचं आहे. तर ही समाजाची ही जबाबदारी आहे की आपण त्या माणसाला जसं आहे तसं स्वीकारणं गरजेचं आहे, ना की त्याच्याकडे त्या अँगलनी बघणं की त्याला त्या दृष्टिकोनातनं बघणं. आणि सध्या बऱ्याचशा प्रमाणात अवेअरनेसही वाढत असल्यामुळे शहरात किंवा ज्या ठिकाणी लोकांना अवेअरनेस आहे, माहिती आहे, त्या ठिकाणी काही प्रमाणात तुम्ही जसं म्हणलात तसं त्या अँगलनी मुलांकडे बघितलं जात नाही किंवा कुठल्याच इनफॅक्ट डिसेबिलिटीकडे त्या अँगलनी बघितलं जात नाही. पण आपल्याकडे अजूनही तशा सोयीसुविधा नाही आहेत तितक्या प्रमाणात की त्या मुलांना तेवढा सोयीसुविधा मिळून त्यांना तेवढ्या पॉझिटिव्हली एन्व्हायरमेंटमध्ये समाजामध्ये वावरता येईल. पण मग अशा वेळी पेरेंट्सनीच मुलांसाठी खूप स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. पेरेंट्सनी ते पॉझिटिव्हली घेऊन समाजातही वावरताना तितकंच पॉझिटिव्हली ते सगळ्यांना पटवून देणं आणि निगेटिव्हली आपल्याच मुलाकडे न बघणं आणि त्याची प्रोग्रेस कशामध्ये आहे हे सगळं जाणून त्याच्याकडे काम करत राहणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, थेरपी तर सुरू असतेच मुलांची, पण थेरपिस्ट, मी जसं मगाशी म्हटलं की थेरपिस्ट त्यांचं काम करत असतात, पण ती एक सिस्टीम असते पूर्ण, फॅमिली थेरपिस्ट या सगळ्यांचीच. तर ते पूर्ण जेव्हा युनिट त्या मुलासाठी काम करत असतं तेव्हा तो मुलगा पण फ्लरिश होतो किंवा त्याचं फ्युचर चांगलं होतं. आणि दुसरं आणखीन एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक मुलामध्ये काही ना काहीतरी गुण असतात, जे मी मगाशी म्हटली. तर तुम्ही तुमच्या मुलातले गुण ओळखा की तो कशात पुढे जाऊन करिअर करू शकतो किंवा त्याच्यासाठी काय योग्य ठरेल पुढे गेल्यावरती, ज्याच्यामुळे तो समाजात वावरताना त्याला तितकं पॉझिटिव्हली वावरता येईल किंवा त्याच्यासाठी ते चांगलं असेल. तर त्याच्यासाठीच व्होकेशनल ट्रेनिंग जे आहे ते असतं. तर व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये त्या मुलाचे जे गुण आहेत तर त्या पद्धतीने त्याला लहानपणापासूनच ट्रेन केलं जातं. एखादा ऑटिझमचा मुलगा आहे, तो हाय फंक्शनल आहे आणि त्याला म्युझिकची आवड आहे सपोज, तर मग त्याला त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये सपोज किंवा गाण्यामध्ये तुम्ही लहानपणापासून ट्रेन करू शकता आणि मग त्याच्यातच त्याला एज्युकेशन दिलं, त्याला त्याच्यातच करिअर करवलं, तर ते त्याच्यासाठी पुढे खूप चांगलं आहे. आणि एक ते सगळ्या पूर्ण फॅमिलीसाठीच एक ते पॉझिटिव्हिटी क्रिएट करणार आहे. तर व्होकेशनल गायडन्स आपल्याला अवेलेबल आहे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये तर ते नक्कीच आहेत, बऱ्याचसे सेंटर आहेत जिकडे तुम्हाला व्होकेशनल गायडन्स मिळतो, व्होकेशनल ट्रेनिंग मिळू शकतं. आणि दुसरं, आपण मूव्हीजमधनं मगाशी जसं बोललो की मूव्हीजमध्येही आपण असं बरेचसे कॅरेक्टर्स पाहिलेले आहेत किंवा आपण इंटरनॅशनल लेवललाही मोठे मोठे लोक आहेत ज्यांची आपण नावं ऐकलेली आहे की ज्यांना ऑटिझम होता किंवा त्यांना काही हायपर ऍक्टिव्हिटी ADHD होता, ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीही आहेत. तर असं नाहीये की त्याची फक्त एक निगेटिव्हच साईड आहे, आपण त्याची पॉझिटिव्ह साईड बघून नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि समाजात ह्याही मुलांना एक काहीतरी चांगल्या लेवलला चांगल्या गोष्टी अचीव करण्यासाठी आपण आपलं योगदान देऊच शकतो नक्कीच. आणि आणखीन एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की बिंग अ ऑक्युपेशनल थेरपिस्ट आमच्यासाठी हा खूप एक सॅटिस्फॅक्टरी वर्क आहे. आम्हाला लहान मुलांसोबत काम करता येतं आणि त्यांचे एक एक छोटे छोटे माइलस्टोन्स बघता येतात. तर नक्कीच ह्या फील्डमध्ये काम करताना मजा येते मला. अगदी खरं आहे. म्हणजे आपण जे स्पेशल चाइल्ड म्हणतो ते खरंच स्पेशल तसं न करता अगदी आपल्याला मिळालेलं स्पेशल गिफ्ट आहे असं त्याच्याकडे बघून जर आपण वावरलो आणि वागवलं तसं, म्हणजे कोणालाही, तर ते ऑटिझम हे जे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो कुठेतरी बदलेल असं नक्कीच मला वाटतं. बरोबर.
तर खरंच छान तुम्ही समजावून सांगितलं. तुम्ही लहान मुलांसाठी काम करता, त्यामुळे तुमचं ते जसं तुम्ही आता सांगितलं की लहान मुलांची प्रोग्रेस होताना बघणं हे खूप हे असतं. तर असंही कोणाला प्रॉब्लेम असेल आणि कोणाला वाटत असेल कन्सल्ट जर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता आणि आम्ही नक्की साक्षी मॅडमशी तुमची गाठ घालून देऊ, जेणेकरून त्या तुम्हाला गाईड करू शकतात. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि खूप छान वाटलं बोलून. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा. तसंच हे तुम्ही मासिक बघताय, या मासिकाचे सभासद झाला नसाल तर त्या मासिकाचे सभासद सुद्धा व्हा. थँक्यू सो मच.